नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी पीक विमा 2023-24 साठी उन्हाळी भुईमूग यासाठी पीक विमा भरणे चालू आहे। मित्रांनो, हा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2024 आहे। मित्रांनो, त्या अगोदर आपण पीक विमा भरून घ्यायचा आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पीक विमा ऑनलाईन कसा भरायचा याची माहिती घेणार आहोत। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम CSC मध्ये आपण सर्च बार मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना यामध्ये जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे CSC कनेक्ट वरती क्लिक करून आपण फॉर्म मध्ये लॉग इन करायचं आहे। आता इथे आपल्याला सिलेक्ट सीझन मध्ये आपल्याला आपलं जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे व इथून 2023 रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना असं आपल्याला सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे। आता इथे ॲप्लिकेशन वरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे बँक डिटेल्स एंटर करायचे आहेत। आता इथे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपलं बँकेचं जे नाव आहे ते बँकेचं नाव इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली बँकेची जी ब्रांच आहे ती ब्रांच सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपला जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे व तोच अकाउंट नंबर इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर चेक बँक डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर इथे ऑटोमॅटिक आपली सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे। नसेल तर इथून आपण आपल्या पासबुक नुसार नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार नुसार नाव टाकायचं आहे व आपला आधार नंबर एंटर करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे रिलेशन टाईप आपण निवडायचं आहे, ते आपल्या आधारच्या पाठीमागच्या बाजूला असतं। नंतर रिलेटिव्ह नेम, मोबाईल नंबर, एज, जेंडर, कास्ट कॅटेगरी आणि फार्मर कॅटेगरी मध्ये ओनर सिलेक्ट करायचा आहे आणि फार्मर टाईप निवडायचा आहे। त्यानंतर आपला संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे। जर नॉमिनी असेल तर नॉमिनी फिल करायचे आहे, नसेल तर डिक्लेअर नॉमिनी लेटर वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे क्रॉप डिटेल्स एंटर करायचे आहेत। इथे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि परत तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपलं रेव्हेन्यू सर्कल जे आहे ते आपण निवडायचं आहे, म्हणजे आपलं जे सर्कल आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर आपली ग्रामपंचायत आपण निवडून घ्यायची आहे। त्यानंतर विलेज जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। आता इथे आपल्याला क्रॉप डिटेल्स मध्ये आपण मिक्स क्रॉपिंग असेल तर तिथे टिक मार्क करायचा आहे, नसेल तर आपण इथे क्रॉप वरती सिलेक्ट या बटनावरती ग्राउंड नट सिलेक्ट करायचा आहे। आपण भुईमुगाचा पीक विमा भरत आहे त्यामुळे तिथे एकच ऑप्शन आहे ग्राउंड नट। त्यानंतर आपण भुईमुग किती तारखेला लावला आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सर्वे नंबर म्हणजे आपला गट नंबर सिलेक्ट करायचा आहे व खाते नंबर इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला फार्मर नेम दिसेल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे व इथे खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे इन्शुर्ड एरिया इन हेक्टर मध्ये आपण किती क्षेत्र आपण पेरलेलं आहे ते क्षेत्र आपण इथे टाकायचं आहे, म्हणजे किती एकर आपण क्षेत्र पेरलेलं आहे। आता मी इथे 1 एकर क्षेत्र पेरलेलं आहे, तेवढं मी इथे 0.40 म्हणजे 1 एकर एवढं क्षेत्र इथे एंटर करत आहे आणि ॲड क्रॉप मध्ये आपण इथे ॲड पीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला खाली आपली ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला आपलं सुरुवातीला पासबुक अपलोड करायचं आहे। मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट्स आपली 500 KB पेक्षा कमी साईजची असायला हवी। इथून मी माझं पासबुक जे आहे ते पासबुक अपलोड करत आहे। त्यानंतर लँड रेकॉर्ड्स मध्ये आपला 7, 12 आणि 8 एकत्र PDF मध्ये आपण इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर सोविंग सर्टिफिकेट म्हणजे आपलं पीक पेरा केलेलं स्वयं घोषणापत्र जे आहे ते स्वयं घोषणापत्र इथे आपण अपलोड करायचं आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला
स्वयं घोषणापत्राचा जो फॉर्मॅट आहे तो आता मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचं स्वयं घोषणापत्र मित्रांनो आपण अपलोड करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. इथे आपण आपलं नाव, आपलं राहणार, तालुका, जिल्हा आणि 8 उतार्याप्रमाणे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र निवडायचे आहे. आणि ते गावाचे नाव, गट नंबर, खाते नंबर, क्षेत्र, पिकाचे नाव आणि किती क्षेत्र पेरलेले आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर लागवड दिनांक जी आहे ती ते आपण टाकून घ्यायची आहे व इथे दिनांक टाकून शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा इथे आपण करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे व फॉर्म इथे आपण अपलोड करून घ्यायचा आहे. फॉर्म इथे आपण अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे जे ग्रीन कलरचे अपलोड बटन आहे त्यावरती क्लिक करून आपण हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. अपलोड झाल्यानंतर इथे खाली प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला फक्त 1 रुपया एवढंच प्रीमियम आपण शेतकऱ्याने पेमेंट करायचं आहे. आता इथे फार्मर शेअर 1 रुपया आपल्याला फक्त पेमेंट करायचा आहे. ते मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करून आपण इथून पेमेंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही CSC मार्फत भरत असाल किंवा स्वतः मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून भरत असाल तर तुम्हाला 1 रुपया पेमेंट करायचा आहे. मित्रांनो दोन्हीकडे ही सेम प्रोसेस आहे. तुम्ही दोन्हीकडून ही फॉर्म भरू शकता.